सादर आहे या संपादकीय लेखाचे वाचन ऑडिओ टेक्स्ट रीडआउट. कलम 370 ची पुनर्बहाली. इतिहासाचे चाक मागे फिरवण्याचा प्रयत्न. 5 ऑगस्ट 2019 हा दिवस भारतीय राज्यघटनेच्या आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या दिवशी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला देण्यात आलेले तात्पुरते कलम 370 प्रभावहीन करण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच देशात एक संविधान, एक ध्वज आणि एक नागरिकत्व या संकल्पनेला अधिक बळ मिळाल्याचे केंद्र सरकारने सांगितले. त्यानंतर भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेही हा निर्णय घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचे स्पष्ट केले. अशा परिस्थितीत पुन्हा कलम 370 आणि कलम 35 पुनर्स्थापित करण्यासाठी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी 5 ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. लोकशाहीत आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र एखाद्या विषयावर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय झाल्यानंतर त्या निर्णयाविरोधातील आंदोलनाचा उद्देश आणि त्याचे परिणाम यांचाही विचार होणे आवश्यक ठरते. कलम 370 प्रभावहीन झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अनेक केंद्रीय कायदे लागू झाले. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, महिला आणि इतर अनेक घटकांना देशातील इतर राज्यांप्रमाणे समान घटनात्मक हक्क मिळाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. तसेच रस्ते, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि गुंतवणूक या क्षेत्रांतही विकासाला गती मिळाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. अर्थात या दाव्यांचे मूल्यमापन वस्तुनिष्ठ आकडेवारी आणि प्रत्यक्ष परिस्थितीच्या आधारे व्हायला हवे, पण केवळ पूर्वस्थिती पुन्हा आणण्याची मागणी हा त्याचा पर्याय ठरत नाही. कलम 370 हे राज्यघटनेतील तात्पुरते कलम असल्याचा उल्लेख अनेकदा करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला कायमस्वरूपी राजकीय अस्मितेचे प्रतीक बनविण्यापेक्षा जम्मू काश्मीरच्या विकासासाठी, रोजगार निर्मितीसाठी, शिक्षणासाठी आणि दहशतवादमुक्त भविष्यासाठी कोणते ठोस उपाय आवश्यक आहेत यावर चर्चा होणे अधिक महत्त्वाचे आहे. देशाला आज गरज आहे तीर्थरूप, विभाजनकारी राजकारणाची नव्हे. गरज आहे विकासाची, विश्वासाची आणि राष्ट्रीय एकात्मतेची. मतभेद लोकशाहीत स्वाभाविक आहेत, पण भारताच्या सार्वभौमत्वावर, घटनात्मक व्यवस्थेवर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करून जनभावना पेटविण्याचा प्रयत्न दीर्घकालीन राष्ट्रीय हितासाठी योग्य ठरणार नाही. जम्मू काश्मीरचा प्रश्न हा केवळ एका राज्याचा प्रश्न नाही, तो भारताच्या अखंडतेशी जोडलेला विषय आहे. म्हणूनच अल्पकालीन राजकीय फायद्यापेक्षा राष्ट्रीय हित, सामाजिक सलोखा आणि विकासाभिमुख राजकारण यांना प्राधान्य देणे हीच आजच्या काळाची खरी गरज आहे. गिरीश भोसले, मीडिया हाऊस, वरळी, मुंबई.